हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. भाऊजी हा. सगळी तयारी झाली, आता निघायची वेळ झालीये. पण हा तुषार कुठे राहिला? तुषार आलो आलो आलो. अरे किती वेळ. सॉरी हे घ्या, मंगळागौरचं सगळं सामान आणलेलं आहे, एकदा बघून घ्या. अरे तुषार, सुपाऱ्या. नाही आहेत का? विसरलो असेल, सॉरी. काय रे तुम्ही लोक, हा? अरे 5 फळं आणि 1 सुपारी आणायला सांगितलं, ती पण विसरला. तुमच्या पोरांची ना आजकालची मेमरी म्हणजे अगदी साऱ्या बोंब आहे, बोंब. हो ना भाऊजी, आजकालच्या पोट्टेचं काही सांगूच नाही शकत आपण. मला सांगायचं ना, माझी मेमरी एकदम शार्प आहे. काय म्हणाले? मी सांगतो ताईले. चला बरं किचन मध्ये. नाही नाही चला बरं, या बरं या बरं. हरकत नाही. नाक्यावर तर दुकान आहे, मी पटकन घेऊन येतो ना सुपारी. केवढा वेळ लागतोय, आलो. आणि ते मोदक करायला बायका पण येणार होत्या, तर मोदक करायला येणार आणि जेवण करायला येणाऱ्या बायका कुठे आहेत त्या? मी फोन केला होता त्यांना, हा. 10 मिनिटात पोहोचतायत त्या. हा? मी एक काम करतो ना, सुपारी आणायला जातोच आहे, त्यांना सोबत घेऊनच येतो. सुपारी की बायका? दोघांना एकत्र घेऊन येतो. हा, आलो. जा. बरं भाऊजी, काय आता हे सगळं घेऊन आम्ही पुढे होतोय. हा. तुम्ही अनिश आणि भैरवेला घेऊन पटकन या. हा, हा? चल. चल ग. तू आता हे हे काय, तू कधी तयार होणार आहेस? तू झालायस ना? ठीक आहे. मंगळागौर माझी नाही आहे, तुझी आहे. सो तुला तयार व्हावं लागेल. माझा काय उपयोग? मला नाही जावं असं वाटत आहे अनिश. मी काय करू? भैरवी, आपण सगळं जुनं विसरून जाऊया ना. नव्याने सुरुवात करूया, नव्या आठवणी तयार करूया. नाही तर पुन्हा तेच. आपल्यासोबत हे का झालं, कसं झालं, यासाठी कोण जबाबदार आहे, ह्याच सगळ्या विचारात आपण अडकून पडू. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, आणि तू जर पुन्हा नॉर्मल आयुष्य जगायला लागली नाहीस ना, तर मला असं कायम वाटत राहील की तू मला मनापासून माफ नाही केलंयस. पण प्लीज बाबांच्याही मनाचा विचार कर ना. त्यांनी तुझ्यासाठी एवढा मोठा घाट घातलाय. तू नाही गेलीस तर त्यांना कसं वाटेल? अनिश, ही साडी मिस तुझ्यासाठी आणली आहे. या कार्यक्रमात जर तू नाही आलीस ना, मला खूप गिल्टी वाटेल का? अनिश, अरे माझा तुझ्यावर राग नाहीये. खरंच मी तुझ्यावर नाराज नाहीये. मी कधीच नव्हते. इट्स जस्ट दॅट डोकं खूप भणभणतंय. खूप विचार आहेत डोक्यात. आता सगळे विचार सोडायचे, फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा. अगं, माजगावकरांच्या सुनेची मंगळागौर आहे, माझ्या बायकोची. आणि ऑनेस्टली मी ज्या भैरवीला ओळखायचो ती आज किती बदलली आहे. आज मंगळागौरीचे खेळ खेळणार आहे, फुगड्या घालणार आहे, फेर धरणार आहे. बघूया जमतंय का तुला. तुझ्यापेक्षा तरी नक्कीच जास्त जमेल बरं का. अच्छा,
मग मॅडम त्यासाठी तिथे जावं लागेल, ही साडी नेसून त्या साडीची शोभा वाढवावी लागेल आणि असं आउटस्टँडिंग परफॉर्म करावं लागेल की सगळे म्हणतील, वा अनिश, तुझी भैरवी तर कमाल आहे. बास बास, पुरे हा पुरे. आता लगेच मला हरभऱ्याच्या झाडावर नको चढवू. जा, तयार होऊन येते. अरे अनिश, भैरवीची तयारी झाली ना? नाही म्हणजे ती जरा बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, भैरवी येते. भैरवीने पूजेला यावं आणि तिचं दुःख थोडं तरी हलका व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. तुला माहितीये, पहिल्या मंगळागौरीला सासू सुनेला नेहमी एक सोन्याची वस्तू भेट देते आणि जोपर्यंत ती सोन्याची वस्तू सुनेकडे असते ना, तोपर्यंत तिचं नेहमी मंगल होतं. आज वेणू असती तर तिनं काहीतरी तिला दिलं असतं. मी तिला सोन्याचं नाणं देणार आहे आणि ते नाणं तिच्या हातात मिळाल्याबरोबर तिचं सगळं काम सगळं सुरळीत होईल. इतकंच नव्हे तर तिला आज एक सरप्राईज पण देणार आहे. सरप्राईज? हा, आज तिच्या मैत्रिणी येणार आहेत तिला भेटायला. म्हणजे इंद्रायणी, वल्लरी आणि प्रेरणा? यस. एक हा हा, आलो आलो, येतो लगेच येतो. अरे बोलव ना, भैरवीला बोलव ना. हो हो बोलवतो. कशी दिसतीये? ब्युटिफुल. नक्षत्रासारखी दिसतेस. अरे अरे चल 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 लवकर चल, तू नंतर बघ तिला. चल 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 तू चल. चला किसनराव, त्या भाऊजीनी कपाटात सोन्याचं नाणं लपून ठेवलंय. ते आपल्याला लंपास करायचंय, असं नका करू. हा हा, अरे आपला अपमान करू करू आपल्याला घराबाहेर काढलं होतं ना त्याने, त्याचा बदला घ्यावा लागते आता. म्हणजे काय, तुला काय वाटलं मी विसरलो का? माझ्या पण लक्षात आहे. तुला सांगतो, असा कॉइन चोरतो ना, याच्या 7 पिढ्या पण शोधत बसतील बा. हा, 7 पिढ्याचं राहू द्या, या एका पिढीत जरी तुम्हाला जमलं ना तर देवाचे आभार मानेन मी. चला, ते मला भीती वाटते तू तुमची. कशाला घाबरत? अरे दोघंच आहात ना घरात. तू पहिला दरवाजा लावून तुम्ही असंच करणार आहे मी का? काळजी करू नको, तू जा ना दरवाजा लाव. हा बघ मी जातो, तू दरवाजा लावजा ना. तुमचा काही भरोसा नाही इले बाबा. पण ना, माझ्यावर विश्वास नाही अजिबात. हा बघ गेलो आणि बघ घेऊन आलो बघ. या 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 लवकर. बाबा, काय अरे, आलं? बरं झालं इथेच भेटला. घ्या ना जरा, हे उचला ना. नाही नाही, हे उचला, मला हात दुखायला लागले. हे घ्या घ्या आणि किचन मध्ये ठेवा. चला चला लवकर, सावकाश सावकाश. हा तुम्ही पण या 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 लवकर, किचन मध्ये घेऊन जा. चला 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 लवकर, या या या, उशीर होतोय आपल्याला. खूप माणसांचं जेवण करायचं. चला चला चला, या लवकर या. चला
ओ तुम्ही इथे उभं राहून काय करताय? चला चला ए! काय? अरे चला म्हणजे आतमध्ये चला हो चला. खाली मी 2 नाही, 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 मिनिटं खूप खूप मदत करायला नाही, लागणार नाही, आहे. माझं माणसं काम हवेत आहे ना. आपल्याला. चला 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 येतो नाही, काम करायचं आपल्याला खूप. हा, इथे ठेवा इथे ठेवा. 2 मिनिटात ऐक जाऊ. ना. किशा मामा मी काय करू? 2 मिनिटं थांबा तुम्ही. ऐका ऐका अरे मी किशा मामा खूप काम करायचं. तुम्ही उठा बसू नका. हे बघा हे आपल्याला सगळं हलवायचंय. हे उचला हे उचला. पाय ना, माईक नंबर आहे किचन ना. मध्ये ना हा बरोबर आहे पण किचन मध्ये एवढ्या सगळ्यांना आपल्याला जागा होणार नाही ना नाही, म्हणून मला काय ही खुर्ची घ्या. मी काय म्हणतो बाबू या. तुषार मला माई कंबर दुखून राहिली तर ते ना, मला हे अरे असं- दादू, मला कल्पना आहे त्याची. मी एक काम करतो तुम्हाला सगळ्यात सोपं काम देतो. तुम्ही फक्त चिराचिरी करा. हा, हे आवरा, हे आवरा. चिराचिरी कर. आता काय करावं लागते? काय म्हणजे आता एवढी गर्दी तुम्हाला म्हणत होती लवकर करा लवकर मला करा. काय माहित नाही हे सगळं बायका टाइम मारतात 10 पिढ्यात काही झालं नाही. एका पिढीत पण तुम्हाला जमत नाही. तुम्हाला काहीच जमत नाही. आता काय करावं बाबू तुषार हे खाली आपण काय करू? अंथरूया म्हणजे मग सगळ्यांना बसायला जागा होईल आणि काम करता येईल. हो हो या. हो बघ वाहन तिकडे वाहन आवाज तिकडं तुला काय अरे, ओ करायचं बाई आहे? कमी मी झटक ना बघतो ना. धुई जाते ना तोंडात. बाई कोण्या गावची आहे तू? आता भावड्या? जास्त- हा. बाप्पा झालं ना एवढं काम झालं. या. अरे मामा आ, सुरेख तयारी केली आहे हो. खूपच छान. अगदी जोरदार मंगळागौर करण्याचा प्लॅन दिसतोय तुमचा.